अमरावती शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन खुनांच्या घटनांनी शहर हादरले आहे। एका बाजूला बहिणीच्या छेडछाडीचा विरोध करणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला 20 मे रोजी झालेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे। त्यामुळे गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। अमरावतीच्या जय सियाराम नगर परिसरात गुरुवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडलेल्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण शहर हादरले। विलासनगर येथील 26 वर्षीय प्रज्वल सुनील खरे यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वलची बहीण आणि तिची मैत्रीण जय सियाराम नगरातील गजानन महाराज मंदिराजवळून जात असताना काही मद्यधुंद तरुणांनी त्यांची छेडछाड काढली। याबाबत माहिती मिळताच प्रज्वल खरे आपल्या मित्र अक्षय पावडे सोबत घटनास्थळी पोहोचला। छेडछाडीचा जाब विचारताच दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। याच दरम्यान एका आरोपीने धारदार शस्त्र काढून प्रज्वलच्या पोटावर सपासप वार केले। गंभीर जखमी झालेला प्रज्वल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। मित्र अक्षय पावडेवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला। दरम्यान आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले। घटनेची माहिती मिळताच प्रज्वलच्या मित्रांनी त्याला तातडीने डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिरक्तस्राव झाल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त राकेश श्यामधुगे, क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। क्राईम ब्रांचने तातडीने सर्च ऑपरेशन राबवत 2 संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे। मात्र ही एकमेव धक्कादायक घटना नव्हती। शुक्रवारी सकाळी गाडगेनगर पोलिसांना आणखीन एक वाईट बातमी मिळाली। 20 मे रोजी नवसारी परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखर नेतनराव याचा नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला। मित्राच्या लग्नातील वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न शेखरला महागात पडला होता। चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखरवर नागपुरात उपचार सुरू होते, मात्र तब्बल 15 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याची प्राणज्योत मावळली। त्यामुळे गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात 2 खुनांचे गुन्हे नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरात महिलांची छेडछाड, मद्यधुंद, टोळक्यांची दादागिरी आणि वाढती गुन्हेगारी यामुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे। एका बहिणीच्या सन्मानासाठी उभा राहिलेला भाऊ कायमचा गमावला गेला, तर दुसऱ्या कुटुंबाचा आधारवड उपचार दरम्यान कोसळला। अमरावतीत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे। अवघ्या काही तासात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।